services provided by the Maharashtra government or the government of India. I understand the information provided will be benefits and services provided by the Maharashtra government or the government of India. I understand the information provided will be सर्व KYC आणि फार्मर ID उपलब्ध नसल्यामुळं आज गेली महिनाभर शेतकऱ्याला मदत करण्याबद्दलची भूमिका सरकारची दिसत नाही. कारण सर्व्हर देखील त्याचा डाऊन आहे आणि तो सुरू करण्याचा अधिकार राज्य आणि केंद्र सरकारचा आहे. त्या दोघांनीही हे जाणीवपूर्वक बंद ठेवलंय असं शेतकऱ्यांच्या मध्ये समज झालेला आहे. त्यामुळं या शेतकऱ्यांना वंचित ठेवण्यामध्ये सरकार यशस्वी झालेला आहे. ज्याच्या घरात दारात पाणी शिरलं त्या शेतकऱ्याला मदत करायची 10,000ची अशी घोषणा सरकारनं केली होती. परंतु अद्याप त्या शेतकऱ्याला ही मदत मिळाली नाही. केवळ तलाठी आणि सर्कल गुडघाभर पाण्यात उभं राहून प्रत्यक्ष पावसात फोटो काढले, पण 4 दिवसानं तहसीलदारकडे प्रस्ताव गेल्यानंतर इथं पाणी कुठं आहे, पाणी आलेलंच नाही, पाणी घरात शिरल्याचं दाखवा, शिरलंच नाही असं सांगून या गरिबांची मदत टाळण्याचं पाप तहसीलदारकडून प्रांताकडून घडतंय. हे अतिशय वाईट आहे. दिवाळीपूर्वी आम्ही मदत देऊ असं सरकारनं सांगितलं. दिवाळी संपली, अजून मदत आली नाही. याच्याबद्दल काय? दिवाळीच्या तोंडावर दिवाळी होण्याच्या आधी आम्ही लोकांना मदत देऊ अशा प्रकारची भूमिका सरकारनं घोषित केली होती. परंतु प्रत्यक्षात मात्र सरकार दिवाळी होऊन गेली, तुळशीची लग्न झाली, दिवाळी नंतरचा आठवडा संपला तरी देखील झोपी गेलेलं सरकार अद्याप लोकांना मदत करावी अशा भावनेत दिसत नाही. फसवणूक झाली सर शेतकऱ्यांची. शेतकऱ्याची तर फसवणूक झालीच, पण तहान लागल्यावर देखील त्याला मदतीचं पाणी देण्याऐवजी शेतकरी तडफडतोय हे बघण्यामध्ये सरकारला करमणूक वाटते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.